नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण कितीही संकटात असलो, कितीही अडचणीत अडकलो, तरी एक नाव, एक कृपा, एक आशीर्वाद आणि परिस्थिती सर्व बदलते. 20 मार्च 2026 हा दिवस आहे आपल्या आराध्य दैवताचा, अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांड नायक यांच्या पवित्र प्रकट दिनाचा. या दिवशी केलेली सेवा, जपलेला मंत्र, केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. आणि स्वामी स्वतः म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष. या सेवा केल्याशिवाय दिवस अपूर्णच राहतो. प्रकट दिनाची गुप्त सेवा, संकटात साथ देणाऱ्या स्वामींच्या आवडत्या सेवा व मंत्र, या सर्व गोष्टी आज आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रकट दिनाचे आध्यात्मिक महत्त्व. महाराष्ट्राची पावनभूमी येथे स्वामी समर्थांनी भक्तांना दर्शन देत अनंत चमत्कार घडवले. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांची कृपा झाली की अशक्य गोष्टी शक्य होतात, संकटे दूर होतात, आर्थिक अडचणी कमी होतात, मनाला शांती मिळते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. प्रकट दिन म्हणजे स्वामींच्या कृपेचा महासागर खुला होण्याचा दिवस. स्वामी समर्थांना प्रिय असलेल्या सेवा. नामस्मरण सेवा. श्री स्वामी समर्थ हे नाम जितक्या वेळा घ्याल तितकी मनशुद्धी आणि कृपा वाढते. दररोज 108 वेळा जप करावा. गुरुवार विशेष सेवा. पिवळे फूल अर्पण करावे, बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा, अगरबत्ती व तुपाचा दिवा लावावा, स्वामींची आरती करावी. अन्नदान सेवा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. गरजूंना अन्न दिल्यास स्वामी प्रसन्न होतात. स्वामी चरित्र वाचन. श्री स्वामी चरित्रेचे पारायण प्रकट दिनापासून सुरू करणे अत्यंत शुभ असते. स्वामी समर्थांना प्रिय असलेले मंत्र. स्वामी समर्थ तारक मंत्र. स्वामी समर्थ तारक मंत्र हा संकटमोचक मंत्र आहे. हा मंत्र भीती, अडचणी, मानसिक ताण दूर करतो. दत्त मंत्र. ओम श्री गुरुदेव दत्त. स्वामी दत्तावतार असल्याने हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र. हा मंत्र तुम्ही समृद्धीसाठी म्हणू शकता. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. घरात आर्थिक स्थैर्य, धनलाभ, समृद्धी वाढते. स्वामी कृपा मंत्र. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दत्त संप्रदायातील अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. गुरुमंत्र. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी म्हणजे साक्षात गुरुतत्व. सेवा कधी करावी? पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करावी, सकाळी स्नानानंतर करावी, संध्याकाळी दिवा लावून करावी. गुरुवारी विशेष जप करावा. प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पूजन करावे. फूलमाला अर्पण करावी. मंत्र जप करावा, आरती करावी, नैवेद्य अर्पण करावा आणि नामस्मरण करावे. मैत्रिणींनो, आपण केलेली सेवा, जपलेले मंत्र हे स्वामींच्या चरणी साठत असतात. जेव्हा जीवनात वादळ येतं, जेव्हा साथ कोणी देत नाही, तेव्हा हीच साठवलेली सेवा आपल्याला वाचवायला धावून येते. स्वामी समर्थांची कृपा अदृश्य असते, पण परिणाम चमत्कारिक असतो. जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.